उत्पादन शुल्क विभागानं देशी दारूवरील टॅक्स कमी करावा असा प्रस्ताव सरकारला सादर केलाय। त्यामुळे हा प्रस्ताव जर मंजूर झाला तर संपूर्ण पिढी ही व्यसनाधीन होईल आणि समाज देशोधडीला लागेल। यामुळेच राष्ट्रीय बहुजन महासंघाने या प्रस्तावाला विरोध करत संपूर्ण दारूबंदीची मागणी केली आहे। दारूमुळे राज्याच्या महसुलात वाढ होत असल्याने देशी दारूवरील टॅक्स कमी करावा असा प्रस्ताव मुंबई उत्पादन शुल्क विभागानं राज्य शासनाकडे पाठवला आहे। या प्रस्तावाला राष्ट्रीय बहुजन महासंघाच्या महिला आघाडीने विरोध दर्शवला आहे। हा प्रस्ताव संमत झाल्यास तरुण पिढी व्यसनाधीन होऊन संपूर्ण समाज देशोधडीला लागेल असे महासंघाच्या महिला प्रदेश अध्यक्षा योगेश्वरी रसाळ यांनी म्हटले आहे। दारूबंदी आज राज्यभरातून आणि मुंबईमधून प्रत्येक संस्था आणि RBMनी दारूबंदीबद्दल वारंवार विनंत्या केलेल्या आहेत, तसे प्रस्ताव टाकलेले आहेत, मागण्या केलेल्या आहेत। पण एकीकडे सरकार दारूबंदी न करता त्याचं समर्थन करताना दिसत आहे। कारण मुंबई उत्पादन शुल्क आयोगाने शासनाकडे प्रस्ताव टाकलेला आहे की दारूबंदीवरील जो टॅक्स आहे तो कमी करण्यात यावा। पण असं जर केलं तर अनेक माई माऊलींचे संसार देशोधडीला लागतात। काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषदा आणि पालिका निवडणुकीच्या दरम्यान राज्य शासन आपल्या घोषणापत्रात विविध मुद्द्यांचा अंतर्भाव करत आहे। त्यामध्ये संपूर्ण दारूबंदीलाही प्राधान्य देण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त होते। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शासनाने एक कठोर निर्णय घेण्यात यावा की जो टॅक्स कमी करण्यात येण्याचा प्रस्ताव जो दिलेला आहे तो स्थगित करण्यात यावा, त्याला स्थगिती देण्यात यावी। आणि दुसरी गोष्ट, स्थगिती देण्यात येऊन देशभरामध्ये दारूबंदी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय बहुजन महासंघातर्फे करण्यात येत आहे। आणि याबद्दल अनेक वेळा प्रस्तावही दिलेले आहेत आणि तसं जर घडण्यात आलं नाही तर आम्ही रस्त्यावरती उतरून आंदोलन करू। कॅमेरामॅन विजयसह रवींद्र भोजने, जनादेश वृत्तवाहिनी करीत।